प्रभाग रचनेवर आम्ही काँग्रेस पक्षाची हरकत घेतली होती आणि हरकतचे जे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ही जी जनगणना आहे, जी प्रभाग रचना आहे, ती प्रभाग रचना जनगणनेच्या आधारावर आहे। जनगणना 2011ची ह्यांनी ह्या ठिकाणी पकडलेलं आहे। 2017 जी इलेक्शन झाले ती 2011च्या इलेक्शनवर झाले होते आणि आता सेम ह्या शहरातली जनगणना 2011ला 9 लाख होती। आता 2026ला हे इलेक्शन होणार आहे। 2026ला ह्या शहराची लोकसंख्या जवळपास 13 लाख होणार आहे आणि 13 होत असल्यामुळे ह्या शहरात किमान 15 ते 20 नगरसेवक वाढले असते आणि तुमचे जे प्रभाग आहेत हे छोटे झाले असते। आता कुणाचा प्रभाग 41 आहे, कुणाचा 42 आहे। जर नव्याने 120 नगरसेवक झाले असते, नवीन जनगणना झाली असती, नवीन प्रभाग रचना झाले असते, तर या शहरामध्ये किमान 120 नगरसेवक या ठिकाणी वाढले असते। पण 2017चीच ही लोकसंख्या 2017चेच हे प्रभाग ह्या राज्य शासनाने आमच्यावर लादलेले आहेत। 2017चे जे प्रभाग होते सेम तसेच प्रभाग आता 2026ला राहणार आहेत। त्यामुळे हे सोलापूर शहर आणणे 20 नगरसेवक आणण्यावर शहरातला भौगोलिक विकास बघितला तर थांबणार आहे। विकासापासून प्रत्येक प्रभाग वंचित राहणार आहे आणि तुमच्या महानगरपालिकाचा जो आता महानगरपालिका प्रमोशन असेल, महानगरपालिका ड मधनं आपल्या क मध्ये जायचं असेल किंवा क मधनं अ मध्ये यायचं असेल, तुमचा निधी राज्य शासन असेल, केंद्र शासन हा निधी मिळणार नाही। ह्याचा भौगोलिक सगळा विचार करून काँग्रेस पक्षाने ही इलेक्शन आता नव्याने केंद्र सरकारनी चं पत्र आलेलं आहे की नवीन जनगणना चालू करा। मग तुम्ही लोकांना वेळात बिळात करता का? तुमचं केंद्र सरकारने पत्र पाठवलं की ह्या राज्यातली जनगणना झाली पाहिजे। आता तुम्ही गेले 8 वर्ष झालं आमचं इलेक्शन घेत नाही, 1 वर्षात नवीन जनगणना करा आणि त्यामध्ये 120 नगरसेवक होतील आणि नव्याने तुम्ही इलेक्शन घ्या आणि नव्याने प्रभाग करा, अशी ह्या ठिकाणी आमची मागणी राहिलेली आहे।